जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्वराज्याची राजधानी ही म्हणजे किल्ले रायगड। या रायगड किल्ल्याची आपण माहिती घेणार आहोत। रायगड किल्ला पूर्वी रायरी म्हणून ओळखला जात असे। जवळीचा राजा चंद्ररावजी मोरे यांनी बांधला होता। नंतर महाराजांनी त्याचे नाव बदलून रायगड असे ठेवले आहे। मित्रांनो, किल्ल्यावरती जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग तो म्हणजे महादरवाजा। महादरवाजाजवळ जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक म्हणजे चित्त दरवाजा आणि एक नाणे दरवाजा। महाराजांचं सिंहासन नगरखानाच्या दरवाजाच्या अगदी समोरासमोर आहे। सिंहासनाजवळील भाग ध्वनिलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला आहे की दरबारातील दरवाजाच्या इथे बोललेले एक एक शब्द सिंहासनापर्यंत ऐकू येत शकतात। मित्रांनो, इतिहास एका दिवसात समजून घेण्या इतका नाही। जर रायगड किल्ल्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर जवळजवळ 8 दिवस लागतील। झाल्यास तुम्ही अप्पा परब यांचे पुस्तकं वाचा, नाहीतर तुम्ही इंटरनेटवर सर्च करून सुद्धा पाहू शकता। तर चला मग मित्रांनो, आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करू। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। जय शिवराय मित्रांनो, सुप्रभात। सकाळचे वाजले 5:30 आणि आता आम्ही आहोत ते म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड। या रायगड किल्ल्याच्या आम्ही आता पायथ्याशी आहोत। जो चित्ते दरवाजा ते महादरवाजापर्यंत जाणारा हा मार्ग, त्या मार्गाच्या तिथे आम्ही पायथ्याशी आहोत आणि इथून आम्ही आता वर जाणार आहोत। तर रायगडावर जाण्याचे 3 मार्ग आहेत। दादा आता सांगेल 3 मार्ग कोणते कोणते आहेत। जय शिवराय। रायगडावरती जाण्यासाठी मुख्यतः 3 मार्ग आहेत, एक चित्त दरवाजा, एक नाणे दरवाजा आणि तिसरा म्हणजे रोपवे। हा चित्त दरवाजा जेव्हा लोकमान्य टिळकांनी रायगड समिती स्थापन केली तेव्हा हा पायऱ्यांचा जो काही मार्ग आहे तेव्हा तो तयार झाला। पण महाराजांच्या काळात, शिवाजी महाराजांच्या काळात मुख्यतः एकच दरवाजा होता, तो म्हणजे नाणे दरवाजा। आणि शिवाजी महाराज नेहमी जेव्हा रायगडावरती असतील त्यावेळेस रायगडाच्या पायथ्याशी एक रायगडवाडी आहे, तिथपर्यंत घोड्यावरती स्वार होऊन येत असायचे। पुढील मार्ग ज्यांना पालखीचा मान असेल ते सगळे पालखीत बसून, कोण घोड्यावरती बसून किल्ल्यावरती जात असे। आणि आता तुम्हाला आम्ही पुढील प्रवास जो चित्त दरवाजा आहे त्याचा तुम्हाला प्रवास तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहोत। जय शिवराय मित्रांनो। तर आताच सांगितल्याप्रमाणे आम्ही चित्त दरवाजाने महादरवाजाकडे आम्ही गडावरती जाणार आहोत। तर गडावरती जाणारे काही लोक गड फिरण्यासाठी जातात, तर काही लोक पाहण्यासाठी जातात। तर आम्ही जाणार आहोत आता गडावरती गडाचा अभ्यास करण्यासाठी, महाराजांचा इतिहास काय आहे तो जाणण्यासाठी जात आहोत। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की महाराजांचा इतिहास हा एका दिवसात आपल्याला पाहायला भेटणार नाही, कारण की तो इतिहास पूर्ण समजण्यासाठी रायगड किल्ल्यावरचा कमीत कमी 8 ते 9 दिवस लागतात। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय
भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव माहिती बाबू इकडे बघ, बाबू कॅमेराकडे बघ. जय शिवराय बोल जय शिवराय जय शिवराय बोल. जय शिवराय. पार खाली मित्रांनो, हा आहे महादरवाजा. महादरवाजा हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे, जो त्याचा मजबूत आणि आकर्षक रचनेसाठी प्रसिद्ध आहे. हे किल्ल्याची भव्यता आणि लवचिकतेचे प्रतीक आहे. इथे शत्रू आक्रमण करू शकत नव्हते, कारण महाराजांनी हा दरवाजा तसा बांधला होता. येथे 2 बुरुज आहेत. त्या बुरुजांचे नाव महाराजांनी जय आणि विजय ठेवले होते. दरवाजाच्या वरती 2 कमळाची फुले आहेत. एक लक्ष्मी आणि एक सरस्वतीचे प्रतीक आहे. पहाडेकरांचा मुख्य दौलतबंकी हा इथेच असायचा. इथेच हिरकणी मातेला अडवण्यात आले होते. हा आहे होळीचा मान. त्या काळामध्ये मानाच्या होळ्या पेटल्या जायच्या. जोपर्यंत येथे होळी लागत नव्हती, तोपर्यंत कोणत्याही गडकिल्ल्यांची होळी लागत नसे.
ही आहे महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. ही बाजारपेठ आजही तशीच हुबेहूब जशीच्या तशी आहे. इथे सुद्धा बराच इतिहास घडलेला आहे. हे जाणून घेण्यासाठी चांगलाच अभ्यास करावा लागेल. आता बाजारपेठ बघून झाले आमची आणि आत्ता आम्ही चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिराजवळ. हे बघा जगदीश्वराच्या मंदिराकडे चाललो आहे आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वीकडील उत्तरावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच आहे महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. महादेव महादेव. येथे महाराज दररोज पहाटे दर्शनासाठी यायचे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या
प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर याचा सुद्धा बराच मोठा इतिहास आहे. हे आहे महाराजांचे समाधी स्थळ. क्षत्रिय कुळावतंस श्रीमान महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ 3 एप्रिल 1680 या दिवशी येथे झाला. देहाचे सार्थक त्यांनी बांधलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षिण भागी केले आहे. हे आहे टकमक टोक. बाजारपेठच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तसेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसे जसे टोकाकडे जात आहोत तसा तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट
2700 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासूनच महाराजांच्या काळात या ठिकाणावरून गुन्हेगारांना कडेलोट केले जायचे. महाराजांनी आत्तापर्यंत एकालाही कडेलोट केलं नव्हते, पण संभाजी महाराजांनी एकालाही सोडले नाही. हे आहेत महाराजांच्या काळातील गडावर असलेले कौलारू घर. येथे थोडीशी विश्रांती करत असताना काय विचारलं, हिरोजी रायगड बांधल्याबद्दल काय बक्षीस पाहिजे तुम्हाला? हिरोजी म्हटले आम्हाला बाकी काही नकोय, फक्त दुसऱ्या पायरीवरची नावाची पाठी पाहिजे. राजे म्हटले दुसऱ्या पायरीलाच का पाहिजे? हिरोजी काय म्हणतायत, राजा जगदीश्वर दर्शन करताना तुमच्या उजव्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडते त्या आमच्या मस्तकी लागली पाहिजे म्हणून हिरोजींच्या नावाची पाठी. महाराजांचे सर एवढे किल्ले तुम्ही बघता, पण कुठल्याही गडावरती महाराजांचं नाव देखील आपल्याला पाहायला मिळत नाही. मग कल्पना करा हिरोजींचं कार्य कसं असेल. बाजूला तर वाघ्याचं स्मारक आहे, तुम्ही ऐकलं असेल, वाद आहे. राजांचा पुतळा होता की नव्हता, वाद असल्यामुळे माहिती सांगायला आम्हाला अलाउड नाही. आणि त्या ठिकाणी 5 पोलीस दिवस रात्र पहारायला देखील ठेवलेले आहे. आणि त्याच्या बाजूला तर वाईट आकाराचं घुमटी महाराजांची ते राजांच्या समाधीच्या पलीकडे पहिलं ते समोर त्याच्या काठी दिसणार नाही, समाधीच्या पलीकडे आहे तिकडे गाईड तिकडे येत नाही. इथून माहिती नाही 18 पॉईंट इथून असतात. आणि समोर आपल्याला श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. मोठा साधा त्याला दरवाजा हा मदत करतो. इथे होते आपले सदस्य इथे समोर तिरंगा. सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. इथेच महाराजांचा राजाभिषेक झाला. सिंहासनाजवळील भाग गणिलहरीसाठी अशा पद्धतीने बनवला होता की दरबारातील दरवाजाच्या येथे बोललेले एक एक शब्द सिंहासनापर्यंत ऐकू यायचे. हा आहे महाराजांचा राजवाडा. राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या
अंतर्भागात प्रवेश केला जातो. प्रवेश केला की प्रशस्त चौतारा लागतो. तोच हा महाराजांचा राजवाडा. राजवाडा जवळजवळ 86 फूट लांब व 33 फूट रुंद आहे. म्हणजे आपल्याला कार्यालय कचेऱ्या या ठिकाणी पाहण्यास मिळतात. वरती 5 वडे आणि पलीकडे 3 शाळा. समोरच जाळेवाले काही खड्डे आहेत. धान्य कोठार म्हणजे जर काही गडाला शत्रूने वेढा दिला, गडावर असणारी प्रजा यांना सरासरी 6 महिने पुरेल इतकं धान्य या खड्ड्यांमध्ये साठवलं जाईल. 22 फूट 20 फूट 15 फुटाची खोली आहे. लाकडी सिडी किंवा रश्मी धान्य वरती काढायचं. याला कोकणामध्ये पेव किंवा कंदी म्हणतात. आता आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये आलो तो मेना गेट, जिथून राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेस मेण्यात बसून त्या दरवाज्यातून येत जात असायच्या, तो मेना गेट. तिकडे पूर्वी खास भाग होतो, गार्डन किंवा राणी महालाच्या पाठीमागच्या बाजूने ते मेने म्हणजे टोली गडाच्या समोरच्या बाजूला. आता आपण राणी महाल पाहिले की नाही? 6 झालेल्या होळीमध्ये प्रत्येक राणीच्या महालाच्या समोर हा एक ओटा आहे. 6 ओटे लाईन मध्ये आपल्याला पाहण्यासाठी मिळतो. त्याला इतिहासामध्ये दाशीवट्टा असतो. म्हणजे राणीच्या सेवेसाठी असणारी दासी. राणी महालामधलं काम झालं दाशीवट्टा येऊन या दाशीवट्टेवरती बसायची. सरळ असा पुढे दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा, जिथून राजांची शंभू राजांची पालखी, भाऊसाहेबांची पालखी गडावर येते. या गडावर आजूबाजूचे 8 गडांचं दर्शन. क्लायमेट हे स्वच्छ आहे. या बाजूला राजगड तोरणा अगदी स्पष्ट दिसतात. त्यामुळे साईडचा सह्याद्री पर्वत रांगा देखील आपल्याला व्यवस्थित पाहण्यास मिळतात. या बाजूला प्रतापगड, मकरंदगड, मानगड. आणि आपण महाडमार्गे आलो तर आपल्याला चांभारगड बघायला मिळतो. चांभारगड माणगावमध्ये मानगड 8 गडांची वस्ती. वातावरण त्यामुळे आपल्याला काही बघायला मिळेल. आता आपण राजांचं निवासस्थान पाहण्यासाठी आतमध्ये जाऊया. पण एक खड्डे पाहताना जपून एखादी वस्तू आतमध्ये पडली तर पुन्हा आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे ते जपून बघा. आपण राजांचं निवासस्थान पाहण्यासाठी आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर हर. हे आहे महाराजांच्या राणींचे राजवाडे. महाराजांच्या एकूण 8 राण्या होत्या. त्यातील एक राणी म्हणजे संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई राणीसाहेब यांचं राजगड किल्ल्यावरतीच निधन झालं. आणि दुसऱ्या पुतळाबाई राणीसाहेब या मासाहेब जिजाऊंच्या सेवेसाठी गडाच्या खालच्या बाजूस असायच्या. आणि राहिलेल्या 6 राणीसाहेब गडावर असायच्या. खरं तर इथे फक्त 6च राणी महाल आहेत. या राणी महालांना राणीवसा असे म्हटले जाते.
हा आहे पालखी दरवाजा. पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31 पायऱ्यांनी बांधलेला हा दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो. येथे महाराजांच्या काही गुपित चर्चा असतील तर त्या या ठिकाणी करण्यात यायच्या. भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे भरजी नाईक. आणि आपण जिथे उभे हे त्यांचं सचिवालय होतं, दफ्तरखान आपल्या राजांचं. आणि पाठीमागे जो चौथरा दिसतो बघा पलीकडे, ती आपल्या राजांची सदर होती. सदर म्हणजे नाही निवडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती जो आहे दिवाणे आम दिवाणे खास, तो दिवाणे खास पलीकडे आपण जाणार. तो दिवाणे आम, आम म्हणजे आम जनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यात आपल्या राजांचं कोर्ट दिवाणे खासला मराठीत सदर म्हटले जाते. त्याच्या खाली या बाऱ्यांच्या मधून तुम्ही बघाल ना आता, तर इथून एक तुम्हाला तलाव दिसेल. सर्वात रायगडावरचा मोठा तलाव, याला इतिहासामध्ये गंगासागर तलाव म्हटलं जातो. राजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि त्यातलं काही राहिलेलं पाणी गंगासागर तलावामध्ये ओतलं गेलेलं 32 फूट खोल तलाव. हात पकडा. पण लोक उभे आहेत, ते बेडरूम महाराजांचं निधन त्याच जुत्यावरती झालेलं आपल्या राज्यात. त्या आपल्या राज्याचं मुतपत खानमय स्वयंपाक घरी किचन रूम होते आपल्या राज्यात. 3 नंबर जुत्यावरती उभ्या 200 अंतर सचिवालय दफ्तरखाना मेन ऑफिस कार्यालय होतं. भिंतीच्या शेजारी छोटासा जुता पाहतो आपण. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती गेल्यावरती आपल्याला दिवाणे खास व दिवाणे आमचं पुत्र पाहतो. आर्किटेक्चर इंजिनियर या ठिकाणी अशी रचना केलेली आहे. त्याला दिवाणी खास म्हटलं तर खास लोकांच्या मीटिंग शिथे चालले. आम म्हणजे दरबार सर्वसामान्य लोकांसाठी दरबार पुढे होता. वाड्याच्या दोन्ही साईडला कमान्याकडे खिडक्या टेहळणी होते. शत्रूने आक्रमण केलं जर आपल्याला पाहता यावं, मधोमध चौकन दगडाचं त्याच्यावरती सागवानी खांब होती, त्याच्यावरती हा 2 मजली प्रशस्त आक्रमण झाले तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आपण या हे आहेत सप्तमजली मनोरे. येथे महाराजांनी एखादी मोहीम जिंकल्यानंतर याच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा फडकावला जायचा. ही आहे महाराजांच्या काळातील रिझर्व्ह बँक. हे आहे गंगासागर तलाव. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास
जो तलाव लागतो तोच हा गंगासागर तलाव. महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांनी आणलेले तीर्थे यात तलावात टाकली गेली, म्हणूनच याचे गंगासागर तलाव असे नाव पडले. गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले राज्याभिषेकासाठी पाणी. जले झाले तीर्थाचे घर, नाव तयाचे गंगासागर. हे आहे हत्ती तलाव. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तोच हा हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जातो. हे आहे माँसाहेब जिजाऊंचं समाधीस्थळ. उतरावयात माँसाहेब यांना गडावरची थंडी हवा वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडाजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा माँसाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती. तर चला मग मित्रांनो, आत्ता वेळ झाली आहे ह्या व्हिडिओला इथेच थांबवण्याची. आत्तापर्यंत जेवढं शक्य झालं तेवढं यामध्ये मी तुम्हाला रायगड किल्ल्याची माहिती दिली. खरं तर हा किल्ला पूर्ण माहिती समजवण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 दिवस लागतील. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुस्तके वाचा किंवा इंटरनेटवर सर्च करून माहिती घेऊ शकता. झाल्यास आप्पा परब यांचेसुद्धा पुस्तके वाचा. आणि हो, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत एकदा तरी या किल्ल्यावर जाऊन मग तुम्हाला समजेल की महाराज काय होते. मला मदत करणारे माझे सहकारी यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद. तर चला भेटू नवीन मोहीम घेऊन. तोपर्यंत शिवशौर्य रायगड प्रतिष्ठान पनवेल आणि माझ्याकडून जय शिवराय.